दुधानीला गेल्यानंतर आमचा असा पचका होईल वाटलं नव्हतं. हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. कशा तुम्ही सर्व मजेतच असाल. आम्ही दुधानीला चाललोय. दुधानीला काय जातं तुम्ही पचका जाऊ देत नाही ना जामात रस्ता. तेरी जल रही है. मी येणार आहे ना. तू नाही आहे का? मी 11 पेन घरी मी पण येणार आहे. तू पहिला जा, स्वातंत्र्य दिवस सेलिब्रेट कर. मी पहिल्यापासून स्वातंत्र्य स्वतंत्र आहेस, पण आज स्वातंत्र्य दिन आहे स्पेशली, तो एन्जॉय कर. माझ्याकडून तुम्हा सर्वांना हॅपी इंडिपेंडेन्स डे. तर रोज प्रमाणे 1 ग्लास गरम पानी में पीता है. कौन आ गया? मेरे मिस्टर आ गए जो हिमांशु को छोड़ने गए थे. मला माहित असतं तर मी माझ्यासाठी केलंच नसतं पाणी गरम, तुम्हाला करायला सांगितलं असतं. मी तर पटकन आंघोळ वगैरे करून घेतली आहे. बिट्टू अजून झोपलेली आहे. 8 वाजले. आता मी पहिला माझा मिल्कशेक बनवते, तसं जरा बरं वाटते. कारण आज टिफिन बनवायचं नाही आहे, आज फक्त बिट्टूला तयार करायचं आहे. चलो. तर आता वाजले होते 8:30. म्हटलं मी माझा जो आहे मिल्कशेक तो करून घेते, कारण की आता बिट्टूच्या स्कूलमध्ये मला 10:30 वाजेपर्यंत थांबायचं होतं. आणि न खाता पिता मी तरी एवढ्या वेळ थांबली नसती, कारण तिकडून आल्यानंतर मला एकदम कामाला लागायचं होतं. तेवढ्यात सासूबाईसुद्धा उठल्या आणि काहीतरी शोधाशोध करत होता माझ्या पाठीमागे. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये केळी, खजूर, मनुके आणि थोडासा गूळ, मखाने असं टाकून सर्व मस्तपैकी माझा जो मिल्कशेक आहे तो तयार करून घेतला. तर त्यामध्ये थोडासा बर्फ असताना तर अजूनही जास्त मजा आली असती, पण मी बर्फ अजिबात टाकला नाही, कारण की बाहेरचं जे वातावरण आहे ना ते जरासं बरोबर नाही आहे. जिभेला तर फार चटका असतं, पण ते भोगावं नाकाला लागतं, कारण की मला आहे सर्दीचा प्रॉब्लेम. आणि या वातावरणामध्ये जर मी थंड किंवा काही खाल्लं तर मग विचारूच नका, शिंका आणि सतत सर्दी. इसलिए बर्फ को ना बाबा. इथेच डान्स सुरू केलाय. तिची तयारी करत असताना मी जर कॅमेरा ऑन केला तर तिला फक्त कॅमेऱ्यामध्ये घुसायचं असतं आणि गाणे पण सुद्धा गायचे असतात. कोणते कोणते गाणे ती म्हणते ते पुढे बघा. मी लहानाची मोठी झाले, पण हे असे गाणे अजून तरी कुठे ऐकले नाही. तुम्हाला या गाण्यामधलं काही समजलं तर मला नक्कीच सांगा. कुर्ता आणि पैजामा घालून मी तिला तयार केलं. त्यानंतर मी तिची हेअरस्टाईल करत होती, पण बाईचं लक्ष सतत कॅमेऱ्यामध्ये आणि तिच्या गाण्यामध्येच. तर तिचे हे गाणे ऐकत ऐकत मी तिची पूर्ण तयारी इथे कंप्लीट करून घेतली होती. काहीच नाही, फक्त साधं सिंपल तिला कुर्ती आणि पैजामा घालून द्यायचा होता आणि रेग्युलर जी तयारी असते तीच करायची होती. मी पण इथे ब्लू जीन्स आणि व्हाईट टी शर्ट घातली होती. गेली नाही स्कूलमध्ये. हिमांशू आला, बिस्किटचा पुडा पण दिला का? गोळ्या नाही दिल्या का? ए हिमांशू, त्या ऑरेंजच्या गोळ्या नाही दिल्या? आम्हाला ऑरेंजच्या गोळ्या मिळायच्या, बिस्किट पार्लेजी. चला तुम्ही पहिला, चला स्कूलला. स्कूलमध्ये गेल्यानंतर बघितलं असं छोटंसं डेकोरेशन तिथे केलेलं होतं. असे बलून वगैरे लावलेले होते तिथे. आणि आता तिचा डान्स होता आणि अर्ध्या पाऊण तासाने परत यायचं होतं, म्हणून मी इथेच थांबले. म्हटलं हिचा डान्स वगैरे झाल्यानंतर वाटल्यास मी घरी जाते. आम्ही लहान असताना, म्हणजे लहान असो किंवा कॉलेज असो किंवा स्कूल, आम्हाला ना म्हणजे 15 ऑगस्ट असो किंवा 26 जानेवारी हे नेहमी शिकवायचे. खूप सारे परफॉर्मन्स होते इथे छोट्या छोट्या मुलांचे. त्यानंतर यांचा क्लास आला. इथे माझी मुलगी जे ते तुम्हाला समोर दिसत असेल. त्यानंतर त्यांचा डान्स सुरू झाला. पूर्ण गाणं घेतलं असतं तर कॉपीराईट आला असता, हे तुम्हाला माहितीच आहे. त्यामुळे मी गाणं घेतलं नाही, म्हणून माझा वॉइस टाकला. खूप छान डान्स केला सर्व मुलांनीच, असं नाही माझ्या बिट्टूने. माझ्या बिट्टूला तर बरं डान्स येतोच, कारण की तिच्या मम्मीला येतो म्हणून. पण सर्वच क्लासने खूप छान डान्स केला. जसा तिचा डान्स कंप्लीट झाला, मी तिचा व्हिडिओ वगैरे काढला आणि मी सरळ बिट्टूच्या पप्पाकडे मोबाईल दिला आणि घरी आली. घरी आल्यानंतर पटापट जे कामं होती ना ती आवरली. कपडे धुतले आणि जी मशीनमध्ये कपडे लावायची होती ते लावले, कारण आता मला जायचं होतं दुधानीला. खरं तर मी 11चा टायमिंग सांगितला होता माझ्या सर्व फ्रेंड्सला, आणि मी बिट्टूच्या स्कूलमधून 10 वाजता घरी गेली होती. आता या 1 तासामध्ये मी काय काय करणार होती ते मला समजत नव्हतं, कारण की माझी पॅकिंगसुद्धा बाकी होती, कारण मला तिथे एक ड्रेससुद्धा घ्यायचा होता.
घरी आल्याबरोबर अशी मी कामाला लागली होती ना, आणि थोड्या वेळातच बिट्टूसुद्धा घरी आली होती. म्हटलं बरं झालं मी लवकर घरी आली, जेणेकरून माझे जे छोटे मोठे काम होते कपडे धुवायचे ते पटकन झाले होते. जाऊन त्यांचं काम इथे करून घेतलं होतं. चपात्या भात टाकायचं आता राहिलं होतं माझं काम. तरी इथे मला 2 भाज्या बनवायच्या होत्या. एक म्हणजे सोयाबीनच्या वड्या आणि दुसरं म्हणजे पनीर मी हे टिफिनसाठी नेणार होती. मग माझी धावपळ सुरू झाली. काय करू काही सुचेना, कारण की फक्त अर्धा तास राहिलेला. अर्ध्या तासात काय होईल आणि काय नाही. दोन्ही भाज्यांची तयारी मी सोबतच करत होती, म्हणजे एक इकडे आणि एक इकडे, जेणेकरून माझा वेळ वाचेल आणि हे दोन्ही भाज्या माझ्या पटकन होतील. आधी तर सोयाबीन वड्याची भाजी बनवली आणि त्यानंतर मी पनीर बनवायला घेतलं. इतकी घाई काहीच मला सुचत नव्हतं. खाली पडत होतं हातातलं सामान. चला तर जेवढं बॅग मानते, काल काही मी तयारी केली नाही. मीनू तुझी बॅग दे ना मला. बॅग कशात आहे? 1 2 3 5 बघा कुठे लास्ट. यामध्ये सारं कन्फ्यूज होते मला. मी कन्फ्यूज झाली या कपाटामुळे, कशात काय आहे म्हणून मी हात नसते लावत बरं हिच्या कपाटाला. आता यांना आहे सुट्टी आणि हे आहेत घरी. 1 2 3 हे 3 बंदर आज काय धुमाकूळ घातली यांचं येणं, कारण मी तर चालली आता थोड्या वेळानंतर. अब तुम्हारी हवाली सासू माँ ये मेरे 3 अनमोल रतन. एवढ्या घाईतही मी या पनीरच्या भाजीचा चोचला अशी करत होती जसं की मी आता घरीच आहे. हळद मीठ गरम मसाला टाकून मी पहिला ते पनीर फ्राय करून घेतलं आणि त्यानंतर मिक्सर काढला होता. मिक्सरमध्ये आलं लसूण कोथिंबीर आणि खूप सारी पालक, थोडंसं जिरं ते असं बारीक करून घेतलं होतं. अशी भाजी केली ना की सेम पालक पनीरचीच वाटते. आणि मला कधीही पालक पनीर बनवायचं असलं ना तर मी अशाच पद्धतीने बनवते. खूप छान होते. आणि मला ना खूप भूकसुद्धा लागलेली होती, म्हणून मी जे फ्राय केलेले पनीर दिसते ना त्याचा एक तुकडा खात होती, जेणेकरून माझ्या अंगामध्ये ताकद राहिली पाहिजे उभं राहायला. हा उठावठेव झाल्यानंतर मी लगेचच माझा टिफिन भरून ठेवला होता आणि लगेच तयारी करायला घेतला. इथे मी थोडासा हलका फुलका मेकअप केला. बिट्टूची किस्सी वगैरे घेऊन तिला बाय करून मी निघाले. तर इथे माझ्याकडे नव्हती गाडी. माझी गाडी जी आहे बिट्टूचे पप्पा घेऊन जातात. आणि तसंही माझा पायाचा प्रॉब्लेम असल्यामुळे मला जरा भीतीच वाटत आहे गाडी घ्यायची, त्यामुळे मी गाडी घेतली नाही. तर मी इथेही बसून गेली होती तुकाराम चौकात रिक्षाने, आणि तिथून माझ्या फ्रेंड मला घ्यायला आल्या होत्या स्कूटीवर. तर जिथे आम्ही सर्वांना सांगितलं होतं की एका ठिकाणी गोळा होता, तिथे अर्धे मेंबर येऊन पोहोचले होते. सर्वांशी बाकीचे येईपर्यंत गप्पा वगैरे केल्या. साधारणतः आम्हाला ना 12 12:30 इथेच वाजले. 1 येईपर्यंत आम्ही थांबलो होतो. आणि त्यानंतर ना सर्वांनी आपले मुलं घेतले म्हटल्यानंतर मी म्हटलं थांबा, मी पण माझ्या मुलीला घेऊन येते. मग तसंच मी दादांना म्हटलं, राहुल दादाला, की चला माझ्या घरी. माझी मुलगी जशी होती ना तसंच मी तिला माझ्यासोबत आणलं, कारण की अजिबात वेळ नव्हता. ऑलरेडी आम्हाला 1 जे आहे ना आमच्या घरीच वाजला होता. तिला घेतल्यानंतर आमचा पुढचा प्रवास सुरू झाला. अर्ध्या रस्त्यात पोहोचलो आणि त्यानंतर काहीकांना करायची होती पेटपूजा. आम्ही ज्या ठिकाणी थांबलो होतो ना नाश्ता करायला, तिथे ना ही खिचडी आणि कढी फेमस होती. तर त्यामुळे सर्वांना तिथे खिचडी आणि कढीची टेस्ट घ्यायची होती. आणि बाहेरचा व्ह्यू इतका छान होता ना, आणि बाहेर ना बारीक बारीक पाऊससुद्धा येत होता. नाश्ता वगैरे केल्यानंतर आमची सवारी परत निघाली आमच्या मिशनकडे. मिशन होतं आपलं दुधानी. पण आता पातूरला आलो म्हटल्यानंतर आमचा एक फ्रेंड पातूरचाच होता, तर तो म्हणाला की चला आपण इथे लेणी वगैरे बघूया. तर आम्ही पातूरमध्ये गेल्यानंतर तिथली त्याने आम्हाला लेणी दाखवायला नेली. तिथे आम्ही सर्वजण गेलो, फोटो वगैरे काढले. आणि खूप जुनी लेणी आहे ही, त्यामुळे ती अशी दिसत आहे. खूप दिवसानंतर आम्ही सर्व एकत्र भेटलो होतो, त्यामुळे आम्हाला गोष्टी गप्पा करत कधी वेळ निघून जात होता ना काही समजत पण नव्हतं. भलेही चिखलदऱ्याला जेवढा वेळ मिळाला ना आम्हाला सर्वांना बोलायला किंवा एन्जॉय करायला, तसा वेळ इथे मिळाला नाही, कारण की आमचा सर्व वेळ जो आहे तो रस्त्यामध्येच गेला प्रवासात. माताचं मंदिर आहे ना डोंगरावरची देवी. कुठं जायचं? बापरे, गाणे पण येतात का तुला? बोल मग आता गाणं. काय आतमध्ये? बापरे, वास. आतमध्ये जायची इच्छा होती पण वास खूप येत होता, म्हणून कोणीच आतमध्ये गेलं नाही. 15-20 मिनिटं तिथे थांबलो आणि सर्वांनी फोटो वगैरे काढले आणि निघालो आम्ही परत. तर इथे गाडीमधलं पेट्रोल जे आहे ते संपलं होतं, त्यामुळे इथे पेट्रोल टाकलं आधी.
पोचलो होतो आम्ही इथे पातूर तलावात. इथे ना इतकं छान होतं बघण्यासारखं, पण काहीच बघायला मिळालं नाही. का ते तुम्हाला मी पुढे सांगतेच. तर तिथे गेल्यानंतर पहिला म्हटलं चला पेटपूजा करूया. सर्वच इथे टिफिन घेऊन आले होते आणि सर्व एकत्र जेवायला बसतो म्हटल्यानंतर आपण सर्वांना थोडी थोडी भाजी शेअर करतोच. जसं आम्ही लहानपणी डब्बा पार्टी करत होतो ना, सेम तसं इथे आमची डब्बा पार्टी चालू होती. कुठे फिरायला जातो म्हटलं ना की हा एक प्रॉब्लेम असतो, तो म्हणजे चालत चालत जा. आणि चालत म्हटलं की माझ्या अंगावर काटेच फुटतात. तर इतकं छान तलाव होतं ना, आणि त्याच्या खाली पण खूप छान होतं पाहण्यासारखं. पण खाली एवढी गर्दी होती की आम्ही खाली गेल्यानंतर परत वर आलो आणि खाली सर्व नुसतं माणसं होते, त्यामुळे आम्ही कोणीच खाली गेलो नाही. आम्ही चालत चालत पूर्ण जेवलेलं पचून गेलं आमचं, काहीच राहिलं नाही. टाटा बाय बाय. जे बघायला आलो होतो तेच बघायला मिळालं नाही, त्यामुळे माझं पूर्ण मूड ऑफ झालं होतं. मग आमच्या गाडीने टर्न घेतला दुधानीकडे. इथे वाजले होते आम्हाला 5 आणि जे लोक तिकडनं येत होते ना बाहेर, ते आम्हाला सांगत होते की आतमध्ये जाऊ नका, पोलीस लोक बाहेर पाठवत आहे. पण आता इथपर्यंत आलो म्हटल्यानंतर म्हटलं आम्ही जाणारच, आम्हाला बाहेर पाठवलं तरी चालेल. जिकडे बघा तिकडे नुसतं माणसं होते, आंघोळ करत होते. माझी तर अजिबात इच्छा नव्हती आतमध्ये जायला, तर ताईना मुलांना घेऊन गेल्या होत्या. आणि पवन म्हणाला की दाखवा ताई, मी त्याला बिट्टूला घेऊन जातो आंघोळीला आतमध्ये. घरून विचार केला होता की खूप एन्जॉय वगैरे करणार, कपडे पण आणले होते. पण इथे आल्यानंतर तुम्ही बघितलं की काय झालं, आमचा सर्व पचका झाला. तर ना आजच्यासारखी तितकी खराब माझी अवस्था कधीच झाली नाही. मेन म्हणजे माझा फोन जो आहे मी चार्जिंगला करून घेतला होता, पण ना शूट करत करत गेलो, त्यामुळे नाही मी काय केलं ना, चार्जिंगला फोन लावला होता आणि मग त्यानंतर थोडा माझा शूट चालूच होता. आणि मग नंतर स्कूलमधून आल्यानंतर एवढी धावपळ सुरू झाली की भाजी बनवू का काय करू, तयारी करू. त्या गडबडीमध्ये मी फोन चार्जिंगला लावायचं विसरूनच गेली आणि त्यावेळेस माझ्या फोनची बॅटरी होती 65%. चार्जरची केबल जी आहे ते मी माझ्यासोबत घेतली होती. मी म्हटलं की कोणाच्या ना कोणाच्या गाडीला म्हटलं चार्जर लावायचं असेलच, पण कसलं काय कोणाच्याच नव्हतं. फक्त एक ताई होत्या, त्यांच्या स्कूटीला होतं, पण ते खूप स्लो होतं. 15-20 मिनटं मी चार्जर लावलं होतं, पण तरी त्याचं 1 आणि 2% चार्जिंग एक्स्ट्रा झाली होती. स्विच ऑफ झाला, अजिबात शूट नाही काही नाही. तिकडनं आल्याबरोबर पहिला फोन चार्जिंगला लावला, जाऊन स्वयंपाक केला, मी जेवण केलं. घरी आल्यानंतर सर्वांना सांगत होती की मी स्विमिंग पूलमध्ये आंघोळ केली. तो धबधबा होता ना छोटासा, त्यालाच ती स्विमिंग पूल म्हणून खूप हॅप्पी झाली होती. हिचं काही नाही, अर्ध्यामध्ये गेल्यानंतर मला म्हणते की मम्मी घरी चल, मला जायचं नाही इकडे, घरी चल. म्हटलं वा रे बंदे, म्हणून मी कुठे नेत नसते. आता नेक्स्ट ट्रिपला येणार का कुठे? घरी थांबणार? माझ्यासोबत नाही येणार? म्हणजे बाहेर फिरण्यापेक्षा घरी आवडते. जेवण वगैरे झालंय, डायरेक्ट आल्याबरोबर रंग टाकले, लिपस्टिक वगैरे काढले. आता म्हटलं फेस वॉश करते आणि हा ब्लॉग इथे संपवते. आवडला असेल तर लाईक करा आणि हो, पेजला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय. बाय बाय.